उलट माझी कलेची मस्करी केली. उलट नातू वारल्यानंतर दुसऱ्या वर्षी लेखाचं झालं. लॉकडाऊन मध्ये मुंबईला गेलो निघून काय मदत मिळत होती. कोल्हापूरला ट्रान्सलेट मिळाले, डेट मिळाली 51,000 रुपये. मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये 2,10,000 रुपये मिळाली. कात्रज बोगद्यापासून इकडे आलो की पुन्हा सिटी दिसते की हा काळच चुकावणे वाटतंय. असं वाटतंय की माझ्या आई बापाचं गावाला आलो असं वाटतं. दोन्ही जिल्ह्यानं मला आधार दिला. दोन्ही जिल्ह्याला कोटी कोटी परिणाम. माझं गाव आहे सूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी वसंतराव चव्हाण. लॉकडाऊनच्या 2 वर्ष अगोदर तिनं नातूचा ॲक्सिडेंट झाला. 14.5 लाख रुपये गेले यशवंत पाटीलमध्ये. तेवढा खर्च करून नातू नाही बघतात. नातू वारल्यानंतर दुसऱ्या वर्षी लेखाचं झालं. लॉकडाऊनमध्ये मुंबईला गेलो निघून काय मदत मिळत होती. पहिल्या लॉकडाऊनला आलो, थोडंफार कर्ज कमी केलं. मुंबईला मदत मिळालेली. पनवेलला होतो आसुरगावची ग्रुपवर. परत दुसऱ्या वर्षी मग लॉकडाऊन पडल्यानंतर ती बँड व्यवसाय थांबला, बंद पडलं. परत मुंबईला गेलो निघून. येताना मिसेसला एसटीमध्ये अटॅक आला. ही मिसेस वारल्यानंतर मग 1 वर्ष नातू, 1 वर्ष लेट, दुसऱ्या वर्षी मिसेस वारली. 4थ्या वर्षी नातीचा साखरपुडा झालेला. नाती बी वारली. लग्नात 15 दिवसावर राहिले. आता तेवढ्यातनं 32.5 लाखामधनं आता 8.25 लाखावर आणला. अशीच मदत मिळते. ते बी बंद पडला होता. ते असं मदत ह्याच्यावरनं मिळते. ती मदत ह्याच्यावरनं मला मदत मिळाली. मी थोडं गोळा करून मी ते कर्जवाल्यानं देतो, कर्ज भागवतो. लोक म्हणतात त्यांचं देऊ नका, तुम्हाला का फाशी देते का. पण रक्तात नाही कोणाचं बुडवायचं. ते बिचारानं काय गुन्हा केला म्हणलं देऊन. त्याच्याकडे काय गलती झाली. माझं चांगलं होईल, माझं पोरबाळ नातुंड जगल म्हणून तिने दिलं. माझी परिस्थिती अशी रस्त्यावर झाली. बँड व्यवसाय बी थांबला होता माझा. ती बँड कसा तरी आपला आणला, लेवलेला. आता माणसं थोडं कमी आहे. ती माणसं पुढल्या वर्षी तू म्हणली त्यांचे 7.5 लाख होते माणसांचे, त्यांचे 2.5 लाख रुपये राहिले अजून. आणि इकडचं असं करून 8.25 लाखावर झाले. काय पुण्यामध्ये आलो तर गुडलॅकपाशी असतो रविवारचा. गुडलॅक चौकमध्ये ते SP रोडला तिकडे फिरतो. इकडं मनात येईल त्या रस्त्याला इकडं आपलं. इतर टायमाला असं कुठल्याही एरियामध्ये फिरतो. चालताना तिथून हायवेला उतरलो की तिथून जर बसमध्ये आलो, बसमधून उतरून ते चालायला लागलो की 20 किलोमीटर चालतो, 15 किलोमीटर, 10 किलोमीटर. ते काय समजत नाही. एकदा तर एक पार विमानतळाचं गेलो, तिथून चालत फिरत तिकडं. ते रिक्षावाला म्हणला 780 रुपये होतात. मी घाबरलो. म्हणलं एवढे लांब आलो चल मी. तर म्हणलं हो, तुम्ही कुठनं आला बाबा. मी म्हणलं वारजीला होतो. वारजीसने म्हणलं मी हळूहळू फिरत आलो. मला लय लांब आला बाबा तुम्ही. 780 रुपये होतात म्हणला. ते बिचारानं 480 घेतले आणि नेऊन मला नवले बिरजला असो. कोल्हापूरला ट्रान्सलेट मिळाले, डेट मिळाली 51,000 रुपये. मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये 2,10,000 रुपये मिळाले. पुण्यामध्ये 4.5 लाख रुपये मिळाले. त्यात मी 6.5 लाख रुपये कमी केले. असे करून मी 32 लाखामधनं मी आता 8.25 लाखावर आणले. असं माईबाप मला मदत करतात. मला थोडं ती गोळा करतो, त्यांना देतो. त्याच्यात काय आपलं दवाखाना आहे, त्याच्यात गोळ्या आहे, औषध आहे. मला ते दम्याचा बी त्रास आहे. हे काय गोळ्या, अशा गोळ्या लागते मला. ही गोळ्या एवढं आठवड्याला एवढ्या गोळ्या खातो. काय गोळ्या सर्व आपल्या हसत खेळत राहतो. घरी गेलं की मग माकडासारखं तोंड करायचं आणि बसायचं. पुण्यात नाही इकडं कात्रज बोगद्यापासून इकडं आलो की पुन्हा सिटी दिसते की हा काळच चुकावणे वाटतंय. असं वाटतंय की माझ्या आई बापाचं गावाला आलो असं वाटतं. दोन्ही जिल्ह्यानं मला आधार दिला. दोन्ही जिल्ह्याला कोटी कोटी परिणाम. मला ओळखलं, माझी कला ओळखली म्हणून मला तुम्ही जवळ मला आधार दिलेला आहे. त्यामुळे मी आपलं मी फिरतो. काय 4 रुपये इकडं तिकडे बी जातात.
तुमच्या काय कलाकाराला भेटून भारीच वाटतं खरं का? काय आता ती ओळखलं त्याने दोन्ही जिल्ह्यात म्हणून तिकडे तर कोणी पाणी तोंडात ओतलं नाही. उलट माझी कलेची मस्करी केली. उलट जिल्ह्यात असताना जिल्ह्यावाल्याने माझी मस्करी केली. पण या पुणे जिल्ह्यावाल्याने, मुंबई जिल्ह्यावाल्याने कोणी माझी मस्करी केली नाही. माझी कले त्यांनी वाटले, ते खरं वाटलं मला का माझे कलेचे कदर वाटले त्यांना, म्हणून त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यामध्ये ते खातीर मी तेच करू. काय आता येणं जाणं इकडं तिकडं आता परत पाऊस होईल चालू. पावसाचं बहुतेक आता थांबणं होईल. आता काय येणं जाणं होईल काय आता परमेश्वर करा मदत. मला ते हे केलेलं आहे तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटेल की तुम्ही मदत करा मला.